दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी भक्तांनो, कोणाच्याही सावलीखाली उभारल्यावर स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. हे माझ्या लेकरा, जे तुमच्या विरोधात होते, जे तुम्हाला तोडायला पाहत होते, जे इतरांना खाली खेचून स्वतः मोठे होण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचे वाईट दिवस आता सुरू झाले आहेत. आजचा हा संदेश त्या खऱ्या भक्तांसाठी आहे, ज्यांनी सगळं सहन केलं पण स्वामी माऊलींवर विश्वास ठेवला, विश्वास कधीही ढळू दिला नाही. होय, माझं लेकरू, जेव्हा तू शांत होतास तेव्हा तू अपमान गिळत होतास. लोकांना वाटलं की तू कमजोर आहेस. ते समजले की तुझा संयम म्हणजे तुझी दुर्बलता. पण त्यांना काय माहीत रे, तू तर फक्त तुझ्या स्वामी माऊलीवर विश्वास ठेवून बसला होतास आणि स्वामी माऊली हे सगळं पाहत होते. माझ्या रागामुळे आता त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. जे तुझ्या विरोधात बोलत होते त्यांची वाचा आता कायमची बंद मी करणार. जे माझ्या भक्ताला कमी लेखतात त्यांना मी माझ्या आयुष्यातून दूर करतो. मी त्रिनेत्री आहे. मला अन्याय करणारे लोक खूपच नकोसे वाटायला लागले आहेत. माझ्या बाळा, जर तू खरंच विश्वास ठेवतो की स्वामी माऊली आपल्या भक्तांसोबत कायम उभे असतात, तर हा संदेश शेवटपर्यंत ऐक. चॅनलला सबस्क्राईब कर, कारण ही वाणी प्रत्येक तुटलेल्या मनापर्यंत पोहोचली पाहिजे. तेव्हा तू हा संदेश शेअर करायला विसरू नकोस. जे एकटे पडले आहेत त्यांच्यासाठी तू हा संदेश शेअर कर. हे माझ्या लेकरांनो, जे लोक तुझ्या आशीर्वादावर हसत होते, तुझ्यावर तेच लोक भीतीच्या सावलीत वावरत होते. खूप सहन केलं तू, पण आता तुझ्यावर जो काही अन्याय झाला त्याचा हिशोब होणार आहे. तुझ्या रक्षणासाठी ज्याने तुझ्या वाट्यावर काटे टाकले त्यांच्या आयुष्यात मी अंगार टाकणार आहे. माझं लेकरू ज्या दिवशी रडलं त्या दिवशी माझे डोळे उघडले गेले. तुझ्या प्रत्येक संस्काराने माझ्यातील नृत्य जागं केलं. तुझा अश्रू माझ्यासाठी मंत्र आहेत. तुझ्या विरुद्ध जाईल तो माझ्या दृष्टीत अपराधी ठरेल. जर तुलाही कधी कोणाच्या उपेक्षेचा शिकार व्हावं लागलं तर कमेंट कर. आता माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. बाळा, माझ्यासाठी दार उघडा आणि मी तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूवर चमत्कार आणेन. मी विलक्षण मार्गाने तुमच्या जीवनात हस्तक्षेप करेन. हे शब्द ऐकणाऱ्या सर्वांसाठी मी प्रार्थना करते. परमेश्वराची कृपा तुमच्यावर असो. संरक्षण आणि सुरक्षा स्वामी प्रदान करोत. अटळ विश्वासाच्या सामर्थ्याचा स्वीकार करा. तुमच्या परिस्थितीत बदल करा. मला तुमच्यातील संघर्ष आणि लढाया दिसत आहेत, परंतु हे जाणून घ्या की तुमच्या सर्वात गडद क्षणामध्ये आशा कायम आहे. मी तुम्हाला मार्गदर्शन करणारा प्रकाश आहे. तुझ्या निराशेत जेव्हा अश्रू वाहतात तेव्हा मी प्रत्येक अश्रू गोळा करतो आणि बसतो. तुमच्या वेदनांकडे दुर्लक्ष होत नाही. मी परिश्रमपूर्वक काम करत आहे. तुमच्या चाचण्यांना काहीतरी सुंदर बनवत आहे. प्राप्त करण्यासाठी तुम्ही तुमचे अंतःकरण उघडत असताना तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये अलौकिक बदलाची तयारी करा. मी तुमचे काम, आर्थिक, आरोग्य आणि नातेसंबंधावर आशीर्वाद देण्यास तयार करत आहे. मी चमत्कारांचा देव आहे. जेव्हा तुम्ही भारावून जाता आणि सर्व आशा गमावण्याचा विचार करता, तेव्हा मी हस्तक्षेप करून तुम्हाला एक चमत्कार पाठवू शकतो, ज्यामुळे तुमची उन्नती होईल. माझ्या वेळेवर विश्वास ठेवा, कारण मी नेहमी पडद्यामागे काम करत असतो. तुमच्या पक्षात चमत्कार घडत आहे. हंगामाला आलिंगन द्या, कारण शत्रूने तुमच्याकडून जे काही घेतले आहे ते मी परत मिळवीन आणि तुमची शांतता आणि समृद्धी
पुनर्संचयित करेन. मी तुम्हाला भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही विपुलतेने आशीर्वाद देऊ इच्छितो. भेटवस्तू स्वीकारा. तुमचे दुःख, तणाव आणि निराशाचे दिवस आता संपत आहेत. मी तुम्हाला आनंद, शांती आणि परिपूर्णतेने भरलेले जीवन जगण्याचे स्वातंत्र्य देत आहे. तुम्हाला चांगले आरोग्य, शांतता, अमर्याद आनंद, सुरक्षित वित्त मी तुमच्या दिशेने पाठवत आहे. मी या योजनेची काळजी घेत असल्याने तुम्ही त्याची खात्रीशीर अनुभव घेणार आहात, अशी माझी इच्छा आहे. देव म्हणतो, मी घोषित करतो की कोणतेही नकारात्मक प्रभाव तुटलेले आहेत. तुमचे आरोग्य चांगले होईल आणि तुमची आर्थिक स्थिती या आठवड्यात वाढेल. जेव्हा आपल्याकडे देवाशिवाय काही उरले नाही, तेव्हा आपल्याला अनपेक्षित चमत्कार सापडतात, जे आपले जीवन कायमचे बदलू शकतात. देवाची कृपा ही भरभरून मिळत असते. जर तुम्ही सहमत असाल तर स्वामी माझे दैवत टाईप करा आणि हा संदेश आपल्या स्वामी भक्तांना शेअर करा. देव आज म्हणत आहे, बाळा, तुम्हाला जर कोणी नावे ठेवत असेल, तुमच्या पाठीमागून तुमची निंदा करत असेल, तर बिनधास्तपणे त्यांना त्यांचे काम करू द्या. त्यांच्या कामामध्ये तुम्ही अडथळे आणू नका. तुम्ही तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करा आणि तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी झाला की तेच तुम्हाला नावे ठेवणारे, निंदा करणारे लोक तुमच्या पुढे पुढे करतील. विश्वास ठेव बाळा, तुझे हे चांगले दिवस येतील. तुम्ही तुमचे काम आनंदी राहण्यासाठी आनंदाने जगा. चांगले काम करत राहा. कायमच तुमच्या आयुष्यात आनंद राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला चिंता करणे सोडून द्यायचे आहे. सर्व देवावरती सोडून द्या. देवाला तुमची चिंता आहे, काळजी आहे. तुम्ही फक्त बिनधास्त राहा. आपली सत्कर्म करत राहा. देवाचे नामस्मरण करत राहा. देवाचे आशीर्वाद घेऊन सुखी आयुष्य तुम्ही जगा. कारण हे मानवरूपी आयुष्य परत मिळेल की नाही हे आपल्याला कोणालाही माहीत नाही. त्यामुळे ऑलवेज हॅपी राहण्याचा निदान तुम्ही प्रयत्न तरी करा. त्रास, चिंता, दुःख, टेन्शन हे सर्वांनाच आहे. मग आपणही त्यातलेच का? आपण थोडेसे वेगळे बनू का नये? आहे त्या परिस्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. खुश राहण्याचा प्रयत्न करा. हा सुंदर संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर संदेशाला लाईक करा. कमेंटमध्ये खरा स्वामी भक्त कमेंट करा आणि तुम्ही संदेश शेवटपर्यंत ऐका. कारण आता तुमची चांगली वेळ सुरू होणार आहे. तुमच्या मनातील भीती संपणार आहे. तुमच्या मागील साडेसाती आता निघून जाणार. तुमच्या सर्व इच्छा आता सत्यात उतरणार आहेत, पूर्ण होणार आहेत. तुम्हाला देवाचे आशीर्वाद भरभरून मिळणार आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की भगवंत तुमची प्रार्थना ऐकत नाही. तुम्ही रोज देवाची पूजा करता, देवाकडे प्रार्थना करता, पण देव कठीण प्रसंगात तुमच्या सोबत राहत नाही. या संकटातून बाहेर काढण्यासाठी देवाकडे धावा करा. माझी साथ तुम्हाला मिळत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर बाळा, असे नाही. तुम्ही माझे प्रिय भक्त आहात, माझे लाडके आहात आणि आपल्या प्रिय भक्ताला त्रास होईल हे कसे बरे चालेल? माझे बाळ, मी माझ्या बाळावर खूप प्रेम करतो. माझ्या भक्ताची मी परीक्षा घेत असतो. तुमच्यामध्ये किती संयम आहे हे पाहत असतो. धीर धर, विश्वास ठेव. तुझे चांगलेच करण्यासाठी मी तुझ्या आयुष्यात आलेलो आहे. ते सुद्धा या संदेशाद्वारे तुला समजतच असेल. तुम्ही लगेच संदेशाला लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. माझ्या मुला, आता तू चांगल्या दिवसाची थोडी वाट बघ. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वाईट गोष्ट संपण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता जास्त काळजी करू नकोस. आता तुला फक्त तुझे मन शांत करावे लागेल आणि माझे ध्यान करावे लागेल. कारण मी तुला आधीच सांगितले आहे की
केवळ ध्यानानेच तुझ्यातील आत्मशक्ती वाढेल आणि ती आत्मिक शक्ती मिळवण्यासाठी तुला ध्यान करणे आवश्यक आहे. जर आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर संदेशाला लाईक करून या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये राजाधिराज योगीराज असे टाईप करा. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. जे सतत चिंतित राहतात त्यांना शेअर करायला विसरू नका. सतत नामस्मरण करत राहा, कारण नामस्मरणाशिवाय आपल्याला आनंद मिळत नाही. केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.